आज मी तुम्हाला झटपट अशी कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा ठेवलाय गरम करायला आणि 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। कमी टाकलं तरी पण चालू शकते। गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। 250 ग्रॅम कांदा आहे बघा। मोठे मोठे आकाराचे होते कांदे, तर असे कापून घेतलेले। जास्त बारीक पण कापायचे नाही आणि जास्त मोठे पण कापायचे नाही। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा अशा पद्धतीत भाजायचे। आपल्याला लय लाल भडक वगैरे असं करायचं नाही। मस्त असा मऊसूद असा झालेला आहे कांदा। त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मग मीठ टाकलं तरी चालेल। थोडीशी हळद मिक्स करून घेते। हळद टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे। 1 चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो आहे तो वापरला तरी चालेल। परतून घेते। मस्त असं बघा कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर मी परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मोठं मोठं असं कुटून घेतलेलं। नाही टाकलं तरी पण ह्याला चालेल। आता तुम्हाला कांद्याची जर आमटी करायची असेल का नाही, तर तुम्हाला सांगते मग काय करायचं। तेल वतायचं ह्याच्यामध्ये तव्यामध्ये एकदम थोडंसं, त्यात थोडंसं जिरं टाकायचं। 1 चमचा बेसन पीठ टाकायचं। कांदा टाकायचा, लगेच कांदा टाकायचा कारण की बेसन पीठ मग जळून जाईल। परतून घ्यायचं चांगलं मस्त एकदम। आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही कांदा लसूण मसाला, काळा मसाला, मीठ टाकून पाणी वतायचं। एकदम झटपट आणि खूप चविष्ट। आता ह्याला काय करणार, गॅस एकदम मी बारीक केला आहे। 2 मिनटं मी झाकून ठेवणार आहे। 2 मिनटं मी बारीक गॅसवर झाकण ठेवलं, तर झाकण काढून घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी, नाही टाकली तरी पण चालतं। परतून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम झटपटीत आणि एकदम चविष्ट साध्या पद्धतीत तुम्ही अशी केली का सांगा। आणि जरी करत असाल तरी तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने काय करत असाल तरी पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।